माझे पैसे खातो चोपन झाला हे कुठं मार्केटमध्ये जाऊन येते. ठीक आहे ठीक आहे हे लवकर चल. थांबा. काय अजून इथे गेली का नाहीस? तुमच्याशी बोलल्याशिवाय मी जाणारही नाहीये. काल अशोक माजगावकर तुम्हाला इथे भेटायला आले होते. कोण अशोक माजगावकर? कोणाला फसवताय तुम्ही? तुम्ही कितीही नाकारलं तरी मला माहिती आहे तुम्ही त्यांची धाकटी बहीण आहात. निलिमात्या, मी त्यांची सून आहे, भैरवी माजगावकर. काय 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 हवंय? काही प्रश्नांची उत्तरं, आणि ती मिळाल्याशिवाय मी इथनं जाणार नाही. तुमचे सख्खे भाऊ तुम्हाला 35 वर्षांनी भेटायला आले होते. काल दिवसभर तुमची वाट बघत बसले होते. तुमची एकदा भेट व्हावी म्हणून आस लावून बसले होते. तुम्ही नाही भेटलात त्यांना. बरं, त्यांचं जाऊ दे. त्यांच्याविषयी तुमच्या मनात राग असेल, अढी असेल, मी समजू शकते. पण माझं काय? मी सुद्धा तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तुम्ही माझ्याशी नाही बोलला. बरं, तुम्हाला हे माहीतही नव्हतं की मी अशोक माजगावकरांची सून आहे. मग एका तिराहित व्यक्तीशी बोलायला काय हरकत होती तुम्हाला? हे बघा, त्यात बाबांना तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. मला माहिती आहे साधारण 30-35 वर्ष गेली आहेत एकमेकांशिवाय तुमची. पण सगळे जुने वाद विसरून ते एक पाऊल पुढे आलेत ना. तुमचं रक्ताचं नातं आहे ना आत्या. तुम्हाला एकदाही त्यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं का? एकदाही त्यांची आठवण नाही आली? तुम्ही इतके जवळ राहता एकमेकांच्या, एकदाही भेटावंसं नाही वाटलं? आता बोला ना, का गप्प आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही मनात आणलत ना तर सगळे प्रश्न सुटू शकतात. मी काय म्हणते, त्यांना फोन करूयात आपण. तुम्ही बोलाल त्यांच्याशी एकदा. नाहीतर एक काम करूयात आपण आपण तुम्ही घरी चला माझ्यासोबत. हा, चला. तुम्हाला माहितीये, घरी तुमचा भाचा आहे अनिश, माझा नवरा. आत्या तुमची नातवंड आहेत. त्यांनी तुमच्यासाठी खूप तयारी केली आहे तुम्ही याल म्हणून. ते घर तुमचं आहे, ती माणसं तुमची आहेत, आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही हवे आहात. चला ना प्लीज, चला चला माझ्या बरोबर. नीलू, कोणाही पोरगी आणि कुठे घेऊन जाते तुला? अरे भवानी, असं दुसऱ्याच्या बायकोला कुठेही घेऊन जायला लाज वाटत नाही? कुठेही घेऊन जात नाहीये मी, त्यांच्या भावाकडे घेऊन जातीये. अशोक माजगावकर, त्यांचे मोठे भाऊ. मी त्यांची सून, आणि त्यांना निलिमा त्यांना भेटायचंय. अशोक माजगावकर? ते देणं अजून जिवंत आहे? ए, त्यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलायचं. हा, ए, त्याला भेटायचं असेल निलिमाला. निलिमा, तुला भेटायचंय तुझ्या भावाला? भेटायचंय का? बोल बोल ना. बघ, नाही भेटायचंय तिला तुझ्या त्या
अशोक माजगावकरला. आता पुन्हा जर या भागात दिसलीस तर स्वतःच्या पायाने माघारी जाणार नाहीस. ध्यानात ठेवायचं. ठेव. चल. भैरवी भैरवी काय चाललंय? तू चल इथून. तू चल भैरवी चल. चल चल ना. चल. भैरवी भैरवी चल इथून. आता इथे थांबण्यात काहीच पॉइंट नाही. चल तू. भैरवी काय ग? अख्ख्या प्रवासात काही बोललीस नाहीस तू. कसला विचार करतेस एवढा? हे सगळंच खूप टेरिफाईंग आहे तुषार. त्या माणसाने आत्याचा हात धरला होता तेव्हा लिटरली थरथरत होत्या रे त्या. मी म्हटलं नव्हतं आत्या जे काही वागतायत त्यामागे फक्त राग नाहीये, काहीतरी वेगळं कारण आहे. नाही, याचा अर्थ तो माणूस आत्याला फक्त धाकात ठेवत नाहीये, बहुतेक त्यांना टॉर्चर सुद्धा करतोय. भैरवी तो माणूस अत्यंत डेंजरस आहे. तू प्लीज प्लीज त्या माणसाला एकटं भेटायला जाऊ नकोस. मग काय करू मी तुषार? कसं सोडवू त्यांना या सगळ्यातून? मला वाटतं तू एकदा अशोक काकांशी बोलून बघ ना. नाही म्हणजे हे सगळं सांगितल्यानंतर अशोक काका बिथरतील मान्य आहे मला, पण मला असं वाटतं एकदा त्यांच्याशी बोलून बघ ना, काहीतरी मार्ग निघेल. आफ्टर 60 मामी आजी बाळ कसं होतं ग? काय काय बोलली तू? काय बोलली? बाळ बाळ कसं होतं? तुले काय करायचे नसते धंदे? चुपचाप अभ्यास कर ना. फालतूचे प्रश्न विचारू नको. अभ्यास कर. अगं आम्हाला या वर्षी कॉन्जेंटल डिझीज म्हणजे ज्या बाळांना बॉर्न झाल्यापासून जे आजार असतात ना त्यावर एक टॉपिक आहे बायोलॉजी मध्ये. त्यात सांगितलंय की बाळ आईच्या पोटातून येताना जर आईला काही आजार असेल तर तो बाळांना पण होऊ शकतो ना. मग बाळ बाबांच्या पोटातून कुठे येतं? तरी पण कधी कधी बाळाला बाबांचे आजार का असतात? अगं इरा, ते बाळ जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतं तेव्हा त्या बाळाचे बाबा त्या बाळाला त्याच्या जवळ घेतात ना. मग कितीतरी वेळ ते बाळ त्याच्या बाबांकडेच असतं. पण तेव्हा जर त्या बाळाच्या बाबांना काही डिझीज असेल तर ती त्या बाळाला होऊ शकते. बरोबर ना मामी आजी? पापा मला यातलं काही समजत नाही बाल्या. म्हणजे आमच्या शाळेत असलं काही शिकवलंच नाही ना. हे असे विषय नव्हते ना आमच्या शाळेत. आमच्या शाळेत असे चांगले विषय होते, असे धार्मिक विषय होते. राम कृष्ण बलराम. तुम्ही चुपचाप अभ्यास करा. काही विचारता. संयमीताई बरं झाली तू आलीस इकडे. मला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुला. ऐक, ते सगळं जाऊ दे, ते नंतर विचारा. माझ्या इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर द्या. भैरवी माऊ कुठे आहे? ते सुनबाई त्या निलिमा ताईले शोधायला गेली. व्हॉट? पण आजोबा जाणार होते ना तिला शोधायला. हा ना. म्हणजे भैरवी माऊ त्यांना शोधायचा प्रयत्न करते इज अ व्हेरी गुड थिंग, बट यामुळे आमच्या बिझनेसचा इम्पॉर्टंट वेळ वाया चाललाय. सी, रियांशची एक्झाम चालू आहे त्यामुळे तोही काहीच हेल्प नाही करू शकत आहे. जे सोशल मीडियावर प्रमोशन करायचं होतं ते आता आम्हाला दोघींनाच करायचंय आणि भैरवी माऊ दिवसभर घरीच नाहीये यार. असा कुठे बिझनेस असतो? बिझनेस कायले म्हणते, बिझनेस कशाशी खाते तुम्हाला तरी माहित आहे का? हे पाय, बिझनेस करण्याचा एक माइंड सेट राहते. माइंड सेट राहते म्हणजे जेनू काम तेनू थाय, बीजा करो कैरी खाय, ऐसे रहता है. ते आई बाबाच्या अंगी पण लागते बिझनेस. आता हे तुम्ही पोट्टे बोलून राहिले ना, कुठला तर रोग, आई बाबाचा रोग, आईचा रोग त्या बाळामध्ये शिरते, तसा आई बाबाच्या अंगात जर बिझनेस असेल तर तो पोराईले समजते. तुमच्या तर 7 पिढ्यांमध्ये बिझनेस नव्हता, तुम्हाला कायचा बिझनेस जमते? येईल.
कारण खूप जण असेही असतात ज्यांनी कधीच बिझनेस केलेला नाहीये. हं? तुम्हाला बिझनेस येईन असं वाटते? अहो माय बाई, त्यासाठी पटपट 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 काम करावं लागते, दिवस रात्र त्याच्यात राहा लागते. तुम्ही बाप्पा त्या गणपतीच्या पहिल्या दिवशी मारे घाम गाय लोक काम केलं आणि नंतर मग विसरून घेतले बस टाय कुटत. तर काय 25 रुपये प्लेट देऊन वाढला का बिझनेस तुमचा? आहा. तुम्ही कायचे बिझनेस करता रे? हट. हॅलो. अरे अनिश, जय श्री कृष्ण. हा सेवानी साहेब बोला. अरे अनिश, ते तुला पैसे भेटले काय? हो साहेब मिळाले. आता एक काम कर, ते मी सांगतो ना त्या ब्रोकरकडे जा आणि त्याला ते पैसे देऊन ये. हा? अरे तो आपलाच माणूस आहे, ते पैसे त्याला दे. आणि एक काम कर, आपण मार्केटमध्ये जो नवा फ्लॅट आलेला आहे ना तो बुक करून ठेव. म्हणजे कसं आहे, आपलाच फ्लॅट आपल्याचकडे राहील. मग नंतर आपण तो चढ्या भावाने विकू काय. अरे तुला समजते ना मी काय बोलते ते? हो साहेब पण ते पैसे. अरे तेच पैसे तू डाऊन पेमेंट म्हणून घेतले ना, तेच पैसे त्या ब्रोकरला जाऊन दे. आणि मी तुला ॲड्रेस सेंड करते, त्या ॲड्रेसवर जाऊन त्याला देऊन ये. ठीक आहे, चल मी ठेवते. साहेब साहेब ऐकून घ्या ना साहेब. हॅलो. माऊ भेटली का निलिमाची? ईशान प्लीज मला पाणी दे रे जरा. आणतो. काका कुठे आहे ग इरू? तो बाहेर गेला. आणि आजोबा आले का? तू दिवसभर घरी नव्हतीस ना? हो. हो प्लीज, असं नको ना करूस. अगं ताई, आता निलिमा आजीला समजवायला तिला भेटावंच लागणार ना. आणि आपल्या बिझनेसचं काय, त्याचं काय करणार आहोत आपण? करूया. कधी? तू म्हणाली होतीस ना तुम्हाला हेल्प करणार आहेस, मग का तू हेल्प करत नाहीस? मी किती गोष्टी एकटीच करू. एकटी कुठेस तू बाळा? रियांश आहे ना तुझ्यासोबत. मग रियांशी ना एक्झाम चालू आहे, मी त्यालाही फोर्स नाही करू शकत. अगं पण तुला मदत करायला काय प्रॉब्लेम आहे? हो समा, मी सगळं करेन, थोडा वेळ दे ना मला. मग तू आता काही जॉबही करत नाहीयेस, दिवसभर घरीच असतेस, तर मग काय प्रॉब्लेम आहे तुला मदत करायला? काय टोन आहे समा? मी काय फिरायला किंवा शॉपिंग करायला गेले नव्हते. आजोबांच्या बहिणीला शोधायला गेले होते. आजोबा शोधतील ना तिला. माऊ, तू हे सगळं आता बंद कर आणि आपल्या बिझनेस कडे लक्ष दे. कारण ह्याच्यामुळे काय होतं माहितीये, माझं टॅलेंट वेस्ट जातंय. आपल्याला बिझनेस करायचा ना, आपण अजून काही स्टार्ट नाही केलंय. आपल्याला ऑर्डर्स घ्याव्या लागतील, अग्रेसिव्हली मार्केटिंग करावं लागेल, सोशल मीडियावर गोष्टी पोस्ट कराव्या लागतील. आणि यातलं आपण अजून काहीही केलं नाहीये. यु नो व्हॉट माऊ, लेट इट बी. कारण बोलून काही फायदाच नाहीये ना तुमच्याकडे. संयमी, ऐक माझं. हे आपण सगळं करणार आहोत, तेवढ्यात निलिमा आत्या. सॉरी टू से, पण ही निलिमा आजी अचानक आपली प्रायोरिटी कशी होऊ शकते ग? आपण साधं ओळखत सुद्धा नाही होत तिला. आणि लेट मी टेल यू वन थिंग, माझ्या पॅशन पुढे मला ती महत्वाची नाही वाटत. हो, पण बाबांसाठी आहेत त्या महत्वाच्या. समा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळेला तुला हवं तसं सगळं नाही होणार आहे. कधीतरी दुसऱ्यांचाही विचार करावा लागेल तुला. नाउ यू आर नॉट गेटिंग युअर जस्ट, म्हणजे मला खरंच कळत नाही. काम डाऊन, नको चिडचिड करू सुगाच. हे बघ समा, बिझनेस मध्ये आत्ता मनात आलं आणि उद्या झालं असं नाही होत. आपल्याला खूप फंडिंगची, इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. त्याचा आपण विचार करावा लागेल. कळतंय का तुला? आणि एवढ्या डिस्ट्रॅक्शन मध्ये आपण कसं करणार आहोत सगळं? नाउ यू नो व्हॉट, आता मलाही असंच वाटायला लागलं की आपल्याला हे बिझनेस वगैरे काही पॉसिबलच नाहीये. अगं समा,
आबा मग अशी इरा आणि ईशान समोर होते म्हणून मी गप्प बसलो. पण वेळी संयमीचे कान धरायला पाहिजेत. ठीक आहे, मी उद्या सकाळी त्याशी बोलेन. नाही नको, आणखीन डिस्टर्ब होईल ती आणि उगाच वाद होतील तुमच्यात. पण म्हणून काय तिनं असं बोलायचं? जाऊ दे ना बाबा, लहान आहे ती. मी करेन तिला हँडल. लहान आहे. खरं तर मला तुमच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचंय. बोल. मी निलिमा आत्यांशी बोलले. नीलू बोलली तिच्याशी? नाही, खरं तर त्या बोलल्या असत्या माझ्याशी, पण तेवढ्यात त्यांचे मिस्टर आले आणि तो अतिशय विचित्र माणूस वाटला मला बाबा. विचित्रच माणूस आहे. आणि हे मी नीलूला कानी कपाळी ओरडून सांगत होतो, पण तिनं माझं ऐकलं नाही. त्यावेळी 1,00,000 वेळा तरी माझ्या मनात विचार आला असेल की तिने जर माझं ऐकलं असतं तर आज. मग आता काय करायचं बाबा? काय करणार? तिला तर आपल्याला भेटायचंच नसेल तर तसं नाहीये बाबा. त्या नक्की भेटतील, पण त्यांचे मिस्टर. मी परत जाऊ का तिच्याकडं? नको तो माणूस. आपण पोलीस कंप्लेंट करूयात का बाबा? कोणाबद्दल? निलिमाच्या नवऱ्याबद्दल? पुरावा काय आपल्याकडे? मी माझ्या परीने प्रयत्न केलाय, शेवटपर्यंत करीन. पण नीलू जर माझ्याशी बोललीच नाही तर असं नाही होणार. हे बघा बाबा, तुम्ही दोघांनी एकत्र यावं अशी आईंची शेवटची इच्छा होती आणि ती मी पूर्ण करणार. पण या सगळ्या तुझ्या बिझनेसचं काय? संयमी लहान आहे बाबा, मी बोलेन तिच्याशी. नाही, प्रश्न संयमीचा नाहीच आहे. मलाही असं वाटतं की या सगळ्यात तुझं करिअर मागं पडायला नको. नाही पडणार बाबा. तुम्ही असा विचार करा ना, निलिमा आत्या आणि तुम्ही एकत्र आलात तर घरातलं वातावरण किती छान होईल. पॉझिटिव्हिटी येईल घरामध्ये आणि अर्थात ते माझ्या कामात सुद्धा रिफ्लेक्ट होईल. मी जास्त एनर्जीने काम करेन बाबा. बिझनेसचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, सगळं छान होईल. बरं तुम्ही झोपा आता. अनिश नाही आला का अजून? नाही. आलो का आपण? आलो आपण. आपलं घर आलं. बाप्पा तुला सांगू मात कर. बस बस बसू. बाबा घर नाही रे मामा. मामा खूप खूप वैताग आला रे मामा. हा काय झालं आता मामा? अरे एक दिवस पैसा येतो, दुसऱ्या दिवशी पैसा जातो रे. तो शेवानी बिल्डर आहे ना, तो डोक्यावर बसलाय रे आता. कुठून कुठून आणू 5 लाख रुपये? तू 5 लाख रुपये मी तुला बोलू का एक का बाबा, गैरसमज नको करून तो. मला काय वाटतं का तुझं लग्न झालं ना, लग्न तिथे गडबड झाले. मामा करेक्ट आहे. हा मग ते करेक्ट बोलला तू. मलाही तसंच वाटतं. मला सांग का बाबा, तो का कल्याण तर तो बाबा बोलला होता की यंत्रावर त्याचा दागिना ठेव. काय होतं ते? कशासाठी पाहिजे, का पाहिजे, इतके प्रश्न विचारते. त्यापेक्षा मी तिला म्हटलं नको तुझा दागिना जा. असं कसं तुला सांगतो, दुसरी कोण असते ना तुझं बघ असं असं काय तू कोण दुसरी कोण असती तर दिला असता, पण ही भैरवी आहे. खूप प्रश्न पडतात ना तिला. मामा घरी जावंच नाही वाटत.
तू एक काम कर मग. हा बोल ना बोल. हे बघ तू खूप थकलाय दिवसभर काम करतो ना. तू वर जा, तू आराम कर. तुला दारू झाली, तू जा. गुड नाईट. तुझा मी आहे तिचा. फॅमिली वार गुड नाईट. तू बस मी जातो. पैसे मिळणार तुला. मेरे पैसे. मी जातो मी. अरे राज हो गए नशिबात. पैसा आहे पैसा.